मुंबईच्या वीर जिजामाता भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतील पेंग्विनच्या संख्येत आता वाढ झाली। 7 वरून पेंग्विनची संख्या ही 18 वर पोहोचली। पेंग्विनवरील खर्चासोबत राणीच्या बागेतील उत्पन्नातही वाढ झाली। तर मुंबईसह बाहेरून मोठ्या संख्येने पर्यटक हे राणीची बाग पाहण्यासाठी येत असतात। बागेत वाघ, चित्ता, हरणांसह पेंग्विन पाहण्यासाठी सुद्धा गर्दी होत असते। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। वीर जिजामाता उद्यान म्हणजेच मुंबईतील राणीबागेत खास आकर्षण असलेलं ते म्हणजे पेंग्विनच्या संख्येमध्ये आता मुंबई महानगरपालिकेच्या या राणीबागेत वाढ होणार आहे। आता पाहत असतो आपण 7 पेंग्विन आहेत ते याच राणीबागेमध्ये लोकांच्या पर्यटकांच्या पाहण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। ज्या संख्येने हे पेंग्विन या ठिकाणी आहेत त्याच तुलनेत आता एकूण 18 पेंग्विन आहेत ते या संपूर्णपणे प्राणी संग्रहालयामध्ये वाढ करण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर गेल्या 1 ते 2 वर्षापासून हे पेंग्विन आहेत ते राणीबागेत ठेवण्यात आलेले आहेत आणि यामुळे कमालीची अशी संख्या देखील पर्यटकांची वाढलेली आहे। आपण या ठिकाणी जर राणीबागेत येणारे प्रेक्षक असतील, मुंबईकर नागरिक असतील, त्यासोबतच पर्यटक असतील त्यांची देखील संख्येत वाढ झालेली आहे आणि खास करून हे पेंग्विन पाहण्यासाठी या ठिकाणी अशा ठिकाणी गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। गेल्या 2 वर्षापासून हे पेंग्विन या ठिकाणी असल्यामुळे राणीबागेतील एकूणच पूर्णपणे संख्येमध्ये वाढ झालेली आहे। त्यासोबतच महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये देखील ही वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। मुंबईतील राणीबागेतील एकूणच पर्यटकांची संख्या देखील हे पेंग्विन पाहण्यासाठी होणार आहे। तर त्याच मध्ये राणीबागेतील एकूणच खर्च पाहता त्यातील या ठिकाणी जी तिजोरी आहे त्याच्यामध्ये देखील भर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।